सामान्य प्रशासनाचा 3 मार्चचा जी आर होता ना, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला 4 महिन्याची मुदत वाढ करून आम्हाला पोलीस भरतीमध्ये एक संधी देण्यात यावी, आमचा असा मुद्दा होता. पण आम्हाला मी तुमच्याकडे बी आलो होतो, तुम्हाला निवेदन दिलं विषय हा स्वतः साहेबांनी मी दोघं होतो स्वतः CM साहेबांनी देशमुख शुक्लाला जे आहेत त्यांना फोन होता आणि त्यांना सांगितलं की 2021-22ला जी भरती निघली होती त्याला ती मुदत वाढ द्यायची. त्याच्यात आमचं वय बसत होतं 22-23 मध्ये आमचं वय बसत होतं, पण त्यांनी 30 भरती 2024 मध्ये टाकली, त्याच्यामुळे आमचं लॉस झालं. आणि अजून एक गोष्ट, आता हॉल तिकीट पडलेले आहेत, ग्राउंड चालू केलेले आहेत म्हणजे प्रशासनाने, तर आता आम्हाला चान्सच नाही आहे. आमची पळपळ होऊ लागली आणि आम्हाला दादाशिवाय पर्याय नव्हता, म्हणून आम्ही दादाकडे आलो. याच्या अगोदर आम्ही 8 महिन्यापासून सगळ्यांना निवेदन देतोय. जवळपास 188 आमदारांना आम्ही निवेदन दिलेले आहे. स्वतः तुमच्याकडे बी आलो, साहेबांकडे आलो होतो 6 महिन्यापूर्वी, पण आमचा मार्ग कुणी लावला नाही मुद्दा. काल मी CM साहेबाला बोललो, मामा पण होते आणि राजे साहेब म्हणजे देसाई साहेब आणि सावंत साहेबाला पण जेवढे आत्तापर्यंत आम्ही सांगितलं त्यांनी पुरे केलेले. भूषणमुळेच गाठ नाही कोणाचं, माझं स्वभाव वेगळा. काल त्यांनी ताबडतोब घेतलं, मी ताबडतोब सांगितलं हे एकदा लाईन म्हणल्यानं मला माहिती लावते मी दुसऱ्याची कशी गॅरंटी देत नाही कधी कधी. आम्हाला फक्त एक चान्स द्या, आम्हाला मायबापांना सगळे शेतकऱ्यांचे मोठे तुम्ही ते विषय त्याला पुन्हा हे नका करू. ऑलरेडी स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. काल त्यांचा जेव्हा CM साहेब स्वतः जरांगे पाटलाशी बोलले, त्यांनी त्यांचं बोलणं झाल्याबरोबर DG मॅडमला फोन लावला, त्याला मुदत वाढ देण्यासंदर्भात त्यांनी त्यांना आदेशित केलेलं. 1-2 दिवसात त्याचा रिझल्ट येईल. म्हणून आता आणि आज पुन्हा एकदा सावंत साहेब विशेष म्हणजे आम्ही दोघं गाडीत होतो, आम्ही गाडीत बसून आणि यांच्या दोघांचं मागं लागून मी करून घ्यायला बस लेकराचं तुमचं कल्याण होणार, त्यांचं तर काय उद्देश आहे, आमचं तर काय उद्देश, तुमचं कल्याण होणार. फक्त आम्हाला आहे ना आता हे हॉल तिकीट थांबावं आणि पावसात जे ग्राउंड होते ना साहेब, हे पावसात नाही व्हावं. कारण आमचे काय होतंय, पावसामध्ये ग्राउंड झाल्याच्या नंतर साहेब पळतात नाही थांबता, पण पावसात सगळ्याचेच होतील ना का तुमचे एकटेच? नाही नाही, असं आता ज्या दिवशी पाऊस आहे त्या दिवशी पावसातले मुलांची होती, सगळ्याचेच होणार मुलं असेल तर फक्त तुमचं हे करू करावंच लागेल. ग्राउंड कधी करायचं काय ते त्यांचा निर्णय, पण हे वाढवा 4 महिन्याची मुदत 2 लाख पोरांचं कल्याण आणि हेच पोरं तुम्हाला दोघा देते 2 लाख पोरं मी थोडे नाही आणि सगळे जाती धर्माचे सह्य आहेत मला वाटतं खाली सगळे पोरं आहेत सगळ्या जाती धर्माचे. 17 का 18 भरती सर 2.5 लाख जवळपास 2.5 ते 2.5 लाख मुलं असे आहेत की भरतीपासून आता वंचित राहिलेले, त्यांना चान्स घेतलेला नाही. काय सांगितलं स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी काल फोन केला. मी पण आता मुंबईला गेल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी बोलतो आणि ह्याच्यातले सकारात्मकच निर्णय होते. पण जे मनोजींनी आता सांगितलं की ग्राउंड कधी करायचं, काय करायचं हे काय कधी पण घ्या, काय अडचण आम्हाला फक्त एक चान्स. तेच फक्त ह्या मुलांसाठी होणार नाही, सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलांसाठी होणार ना. त्यामुळे त्या तारखा ते ठरवतील. आपल्याला मुद्दा काय आहे की हे पुढं करायचं. काल बोललेले आहे आपल्याला मेहनत करायची नाही नाही बिलकुल. पावसाळ्यात काय उन्हाळ्यात काय ती सरकारचं रूल. फक्त सरकारकडे एक विनंती करू शकतो की लेकराचं आयुष्य बरबाद होऊन 4 महिने वाढवून द्या त्यांना, म्हणजे ते तुमची मुदत गेली ते वाढवायला काल तयार होते. आज सावंत साहेब हे नसते, मी दोघांच मागं लागलोत म्हणून समजायचं बस का माझ्या हातात तेवढं ताबडतोब ना हे होते ना, समोर होते ना, होते सावंत साहेब लक्ष कल्याण म्हणते. चल